नादसन्धानसंस्थितः वीतरागो विशेषश्च श्रीगुरुः पातु मां भवेत्। ज्ञानेशाङ्घ्रिसरोजलुब्धमधुप स्वामी स्वरूपाङ्कितः सन्तानान्वचनानुभूतिपथिकः साक्षी स्वयं कापडी गार्हस्थे किल एकनाथसदृशौ वृत्तौ तुकारामवत् सोऽहं योगरतं कृतार्थचरितं वन्दे यतिं माधवम्। यस्य स्मरणमात्रेण चित्तं भवति निर्मलं स्वामी समाधवानन्दो नित्यं वसति मे हृदि। हरि ओम। आता गंधाली सादर करत आहे बंदिश सुमिरन कर रामनाम। हरि ओम। सुमिरन कर राम नाम, सुमिरन कर राम नाम, साचो कर्म तेहि होय, साचो कर्म तेहि होय। सुमिरन कर राम नाम, सुमिरन कर राम नाम, सुमिरन कर राम नाम, सुमिरन कर, सुमिरन कर राम नाम, सुमिरन कर, सुमिरन कर राम नाम, सुमिरन राम नाम, सुमिरन कर, सुमिरन कर राम नाम, सुमिरन कर। आ सुमिरन कर, सुमिरन कर, सुमिरन कर, तन मन धन ध्यान
सुमिरन कर राम नाम सुमिरन कर सुमिरन कर सुमिरन कर सुमिरन कर राम नाम सुमिरन कर राम नाम सुमिरन कर राम नाम साचो कर्म ते ही होय साचो कर्म ते ही होय सुमिरन कर राम नाम सुमिरन कर सुमिरन कर सुमिरन कर राम नाम. धन्यवाद. या भावपूर्ण बंदिशीनंतर मी स्वामींचे एक उत्तराधिकारी डॉक्टर गजानन नाटेकर यांना विनंती करते की त्यांनी आपल्याला प्रबोधन करावे. हरि ओम. अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. ओम. श्रीराम. लपावे अति आदरे रामरूपी भयातीत निश्चित ये स्वस्वरूपी कदा तो जनी पाहताही दिसेना सदा ऐक्यतो भिन्न भावे वसेना. मनाच्या श्लोकांमधला हा एक श्लोक आहे. ईश्वरप्राप्ती हे उद्दिष्ट ज्यांनी आयुष्यामध्ये ठरवलेलं आहे ते उद्दिष्ट आणि त्याच्याकडे चालण्याचा मार्ग उजळून घेण्यासाठी काही निमित्त लागतात आणि त्याप्रमाणे रामनवमी हे एक निमित्त की पुन्हा आम्ही आत्मारामाच्या भेटीसाठी स्वतःला तयार करू ही कमिटमेंट करून घेण्यासाठी. आणि संतांच्या वाङ्मयाचा आधार आहे सगळ्या प्रवासाला. आणि खरं तर आत्मस्वरूपाची ज्ञान करून घेणं आणि त्याच्यासाठी म्हणून ध्यान करणं हा एकच मध्यवर्ती मार्ग आहे. पण संतांनी त्यांच्या भावविश्वाने या सगळ्या मार्गाला ज्या प्रकारे सजवलेलं आहे त्यांच्या मांडण्यातूनच ते बघून आल्हाद प्राप्त होतो. म्हणजे आम्हाला ती स्थिती प्राप्त नाही झाली तरीसुद्धा किंवा व्हायची असली तरीसुद्धा अंतःकरणामध्ये शांती निर्माण करून देणं, प्रेम निर्माण करून देणं ईश्वराबद्दलचं हे संतांच्या शब्दांनी होतं. तसं लपावे अति आदरे रामरूपी असं एक मोठं सुंदर विधान आहे की रामरूपामध्ये आदराने लपावं. ज्याप्रमाणे लहान मूल बाहेर फिरत असेल आणि त्यावेळेला त्याला जर का भीती वाटली तर ते पटकन येऊन आईच्या पदरामागे लपतं आणि मग त्याला निवांत वाटतं, निश्चिंत वाटतं, सगळ्या प्रकारची भीती निघून जाते. तसं सगळीकडे व्यवहारामध्ये वावरत असतानाच्या ज्या इनसिक्युरिटीज, अपूर्णता व्यक्तिमत्वाची आमच्या मुख्यतः ह्याचा एक आविर्भाव अंतःकरणामध्ये सदोदित असतो आणि कुठेही लपायला गेलं तरीसुद्धा तो आविर्भाव नष्ट होत नाही. मग माणसं प्रिटेंड करतात. आपण जे नाही आहोत ते आपण कसे आहोत हे सांगायला जाणं हे एक प्रकारचं अंतःकरणावरचं असलेली अपूर्णतेची जाणीव झाकून टाकणे आणि मग ती एकट्या एकट्याची झाकली जात नाही म्हणून मग गोतावळा जमा करणे आणि त्याच्यामध्ये पूर्णत्वाचा वेध घेण्यापेक्षा अपूर्णत्वाचं
मान्य करून टाकणं स्वतःचं आणि त्याच्या पलीकडे जायचा प्रयत्न न करणं, हा जो भाग आहे ह्याला संतांनी बद्ध असं म्हटलेलं आहे. स्वतःच्याच अपूर्णतेमुळे व्यक्तिमत्वाच्या मूळ असलेल्या स्वरूपाचं पूर्णत्व अनुभवण्याची शक्ती अंतःकरणाला नाही. ती शक्ती प्राप्त करून घ्यायची असेल तर लपावे अति आदरे रामरूपी. मग काय होईल तर भयातीत निश्चित ये स्वस्वरूपे. भयातीत कुठल्याही ईश्वराला रामाला भवभयहर असं म्हटलं जातं. भवभयहर, भव म्हणजे संसार, आमच्या अंतःकरणामध्येच असलेला सतत वृत्तींच्या रूपाने तो निर्माण होतो आहे, काही काळ राहतो आणि मावळतो. आणि हे जे सतत बदलणारं अंतःकरणाचं स्वरूप आहे, जगाचं स्वरूप आहे, त्याचं भय अंतःकरणावरून निघून जाईल. कशाच्या साह्याने तर स्वस्वरूपी आल्यामुळे. लपावे अति आदरे रामरूपी हे भावरूपाने पण बघता येतं की ईश्वरच माझा सांभाळणारा आहे, आधार आहे. या भावनेने त्या रामरूपामध्ये आम्ही पुन्हा पुन्हा शरण येणे. कशाच्या साह्याने येणार तर त्याच्या नामाच्या साह्याने येऊ. त्याच्या रूपामध्ये आम्ही लपून जाणार. याचा अर्थ आमच्या व्यक्तिमत्वाचा जे भान आम्हाला अंतःकरणामध्ये आहे ते ईश्वराच्या अस्तित्वाच्या भानामध्ये आम्ही त्याचा संबंध सोडून देऊ, तर त्या रामरूपामध्ये लपणं त्याला असं म्हटलं जातं. कारण अपूर्णतेची जाणीव पण अंतःकरणातच आहे आणि त्याच अंतःकरणाने ज्यावेळेला ईश्वराचा वेध घेतो त्यावेळेला ईश्वराच्या अस्तित्वाची जाणीव जेवढा अधिक काळ अंतःकरणावर राहील तेवढा अधिक काळ आपोआपच व्यक्तिमत्वाचा संबंध सुटून जातो. पण नुसतं नाम घेतल्यामुळे ते होईल असं नाही, ते अति आदरे करावं लागेल. यांत्रिकपणाने नाम घेतल्यानंतर पण एका बाजूला नाम चाललं आहे, भरपूर सगळं साधना करतो आहे, ध्यान करतो आहे, पण अंतःकरणाला म्हणावी तशी शांतता लाभत नाही, आनंद निर्माण होत नाही, क्वचित होतो. आणि इतर वेळेला साधना करतो आहे पण फलद्रूप झाली असं वाटत नाही. ह्याचं कारण अंतःकरणात असलेली देहबुद्धीची जी गाठ आहे ती सोडायची अजून तयारी झालेली नाही आहे. आणि अनेक गोष्टींमधून अजून समाधान मिळवणे, त्याची जी आशा आहे ती आशा अजून सुटत नाही. म्हणून आशापाश असं म्हटलं जातं. पाश म्हणजे बांधलं जाणं. अंतःकरण ईश्वर सोडून कशाने तरी सुखी होऊ शकेल अशी पॉसिबिलिटी अजून अंतःकरण कॅरी करतं आहे. त्यामुळे त्या आशेमध्ये ईश्वराकडे पूर्ण ईश्वराभिमुख होऊन जाण्याची अजून अंतःकरणाची तयारी नाही. त्यामुळे अजून साधना करत असलो तरी त्याचा जो इफेक्ट अंतःकरणावर शांततेच्या स्वरूपात जाणवायला पाहिजे होता अनुसंधानाच्या माध्यमातून, तो अजून जाणवत नाही. म्हणून केवळ साधना करणं असं न म्हणता लपावे अति आदरे रामरूपी. ज्यावेळेला ती साधना करतो आहे त्यावेळेला पुन्हा पुन्हा ज्याचं नाम घेतो आहे तो राम माझ्या अंतःकरणात त्याचं अस्तित्व उदित होणं, अशा प्रकारे शांतपणे ते घेणं, जिवंतपणे घेणं. मग जितका वेळ ते अंतःकरण तसं करू शकतं तितका वेळ ते रामरूप अंतःकरण व्यापून राहतं. रामरूप म्हणजे तरी काय, रामाच्या अस्तित्वाची जाणीव. रूप म्हणजे दरवेळेला सगुण मूर्तीचं ध्यान करता येईल अशातला भाग नाही, आवश्यक पण नाही. रूप याचा अर्थ असणं, रामाचं असणं माझ्या अंतःकरणावर प्राधान्याने राहिलं तर हळूहळू मी रामाचं ध्यान करतो आहे, सगुण रामाचं म्हणू किंवा आत्मारामाचं म्हणू, पण ध्यान करतो आहे. अशा प्रकारे एक वेगळेपणाचा भाग जो आहे तो अंतःकरणावरचा कमी कमी होत जाऊन आता ते रामरूपच अंतःकरण व्यापून राहतं. केवळ ध्यानाच्या वेळेला नाही, इतर वेळेला पण, व्यवहारकाळी पण कुठलाही व्यवहार हा रामाच्या अस्तित्वाला जोडून घेतलेला आहे. असं ज्याच्या अंतःकरणाला सवय लागली आणि सवय लागल्यानंतर त्याच्याशिवाय त्याला आता चैन पडत नाही. म्हणून समर्थानीमध्ये पण योग नाही तो योगी असं जे म्हटलेलं आहे, किंवा विभक्तपणे नसावे तरीच भक्त म्हणावावे. विभक्तपणे नसावे म्हणजे अंतःकरणाने. विभक्तपणा हा ईश्वराच्याकडून नाहीच आहे, आमच्याकडून आहे. आम्हाला अनेक गोष्टी हव्याशा वाटत आहेत
आणि ईश्वर पण हवासा वाटतोय, त्या प्रायोरिटी लिस्टमध्ये तो कुठे आहे हे आमचं आम्हाला माहिती असतं ते कुठे आहे. आणि त्यामुळे त्याला त्याच्या दृष्टीने पण सख्य देण्याची प्रायोरिटी त्याच्या दृष्टीने पण कमी होते. कारण ज्याप्रमाणे आम्ही ईश्वराला भावू त्या प्रमाणात ईश्वर आम्हाला प्रतिसाद देतो आतमध्ये. आणि तो प्रतिसाद हा ईश्वराच्या अस्तित्वाच्या जाणीवेने अंतःकरण प्रसन्न राहणं, शांत राहणं, सारखं ते वेगवेगळ्या गोष्टींमुळे खालीवर न होणं, हा ईश्वराचा अंतःकरण त्याचं स्मरण असण्याचा प्रभाव आहे. तो अंतःकरणात पुन्हा पुन्हा करून घेणं स्वतःला, याचा अर्थ लपावे अति आदरे रामरूपी. आपलं अंतःकरण किंवा आपल्या व्यक्तिमत्वाची जाणीव ही काही काळ अंतःकरणाने सोडून देणं आणि भावरूपाने म्हणू, अस्तित्वरूपाने म्हणू, ज्ञानरूपाने म्हणू, रामरूप अंतःकरणात प्राधान्याने राहणं, म्हणजे रामाच्या अस्तित्वाची जाणीव राहणं. आणि सगळे व्यवहार जे जे काही आम्ही करतो आहोत ते त्याच्या अस्तित्वाच्या प्रकाशात होणं. दरवेळेला आम्ही ठरवून भावनेने सगळ्या गोष्टी त्याला अर्पण करू शकू असं सांगता नाही येत. करायला पाहिजेत हे आयडियली आम्हाला कळलेलं आहे की काही खायचं असेल तर पहिल्यांदा रामाला अर्पण करा, हे कन्सेप्ट म्हणून आम्हाला मान्यच आहे. पण आम्हाला आठवण होत नाही, हा प्रॉब्लेम आहे. खाऊन झाल्यानंतर आठवण होते की करायला पाहिजे होतं. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी असं म्हटलं की भय अंतःकरणावरच जायला हवं असेल तर काय करायला लागेल, तर त्यांनी असं म्हटलं आहे की महापुरात उडी न मारताच स्वतःला वाचवलं पाहिजे. उडी मारल्यानंतर नाकातोंडात पाणी घेतल्यानंतर आता मी उडी मारणार नाही असं म्हणण्यात काही अर्थ नाही. आधीच वाचवायला पाहिजे. स्वतः ईश्वराच्या अंतःकरणाचं कवच अंतःकरणाला परिधान करून मग व्यवहारात उतरणं नेहमी. त्यामुळे कर्तृत्वाची भावना अंतःकरणात जास्ती काळ उमटत नाही. त्या अभयम हा पहिला गुण आहे दैवी गुणसंपत्तीमधला. आणि भयातीत होणं याचाच मुख्य मार्ग समर्थांनी या श्लोकामध्ये सांगितलं आहे की सारखं तू विवेकाने आता मी घाबरणार नाही असं करून होणार नाही. तुला एक स्थान लागेल अंतःकरणाला की जिथे गेल्यानंतर अंतःकरण स्वतःच भयातीत होऊन जाईल. ते स्थान म्हणजे रामरूप. आणि रामरूप म्हणजे सगुण रामाचं रूप हा एक भाग, आणि दुसरं भयातीत निश्चित हे स्वस्वरूप. आत्मारामाचं स्वरूप हेच रामाचं स्वरूप असं अंतःकरणाने विवेकाने धारण करणं. आम्हाला तसं काही दरवेळेला वाटतं असं नाही. आम्ही ज्या संप्रदायामध्ये आहोत तिथे सांगितलं जातं की सेल्फवर फोकस करा आणि सेल्फ म्हणजेच रामाचं स्वरूप आहे. हे आम्हाला बुद्धीने मान्य आहे, तसा आमचा अनुभव नाही आहे. आम्हाला अजूनही असंच वाटतं की आम्ही इन्सिक्युअर झाल्यानंतर कोणाच्या तरी पाया पडलं पाहिजे, सेल्फवर आलं पाहिजे असं आम्हाला वाटत नाही. ते आम्ही विवेकाने धारण केलेलं आहे, कारण अनुभव नाही. पण तसं असलं तरी सांगायचा कन्सेप्ट म्हणून हा मात्र क्लिअर केला आहे की रामरूप याचा अर्थ स्वस्वरूप. स्वस्वरूपी येण्याने तेच साधलं जाईल. सारखं रामाचं स्वरूप सारखं आठवणं शक्य नाही, पण स्व कायमच बरोबर आहे. त्याच्या शुद्ध अस्तित्वाच्या जाणीवेमध्ये राहिलास तर आपोआपच भयातीत होऊन जाशील. ज्ञानेश्वर महाराजांनी अभयमवर भाष्य करत असताना तरी कर्माची या मोहरा, कर्म आणि अकर्म, काय करावं काय करू नये ह्याच्यामध्ये ज्यावेळेला चॉईस करायची वेळ येते किंवा प्रत्यक्ष करायची वेळ येते गोष्ट, कर्माची या मोहरा उठी नेदी जो अहंकारा, मी करतोय अशा प्रकारची भावना जो उठू देत नाही. संसाराचा दरारा सांडीला देणे असं त्यांनी शब्द वापरला आहे. संसाराचा दरारा, भय नाही वापरला आहे, दरारा. सारखं गोष्टी चेंज होत आहेत आणि त्याच्यामध्ये आम्ही कशा रीतीने सर्वाईव्ह होऊ, मटेरियल लाईफमध्ये पण आणि स्पिरिच्युअल लाईफमध्ये पण, पुढे काय गती होईल वगैरे, एवढा सगळा ज्ञानप्रवास कसा आहे आम्हाला कळला आहे, पण चालायची तेवढी अजून शक्ती नाही आहे, हे कसं साधणार आहे आम्हाला, असं जे वाटत राहतं भय, तेही सोडून दे. कसं साधणार आहे वगैरे, मुळातच तत्वस्वरूप आहेस. कदाचित तो जनी पाहताही दिसेना, वेगळेपणाने बघायला गेलास तर तो भेटणार नाही. सदा ऐक्य तो भिन्न भावे बसेना, तो मुळातच आहे तुझ्या ठिकाणी. भिन्न भावे जर का बघायला गेलास म्हणजे वेगळेपणाने आता मी त्याचं दर्शन घेईन असं म्हणून भूमिका ठेवलीस तर तुला ते कधीही प्राप्त होणार नाही.
मुळात तूच तत्वस्वरूप आहेस ह्या धारणेचा पुन्हा पुन्हा चिंतन करताना जो अनुभव अंतःकरणावर ठसावतो, त्या ठसावलेल्या बोधाने पुन्हा पुन्हा स्ववर येत राहणे. हे एक. आणि दुसरं ज्ञानेश्वर महाराजांनी असं म्हटलं आहे की अशा रीतीने पुन्हा पुन्हा स्ववर यायचा अभ्यास करता करता आता कुठलीही गोष्ट करावी न करावी हे याच्यामध्ये सारखं लिप्त नाही व्हायचं आहे, हे विवेकाने धारण केलं. आणि दुसरा भाग असा आहे की जर का तत्वस्वरूपाचा अनुभव आला, क्षणभर जरी ओळख झाली, तर त्या ओळखीनंतर त्याच्यानंतर पण प्रवास उरतो. कारण ओळख झाली याचा अर्थ तोच तत्वस्वरूप झाला असं नाही आहे. अजून तो तत्वस्वरूप होण्याचा प्रवास राहिलेला आहे. अंतःकरणाने केवळ स्वची जाणीव समजून घेऊन त्याच्यावर राहायचा अभ्यास केला. आता मग काय करायला लागेल, तर तो ऐक्यभाव जो आहे की मीच तो तत्वस्वरूप आहे, सहा अहम, हा भाव घेऊन अंतःकरण व्यवहारकाळी ध्यानकाळी पुन्हा पुन्हा राहायचा प्रयत्न करते विवेकाने. आणि मग तो ऐक्यभाव हळूहळू वाढवत नाही. म्हणजे ईश्वर आणि मी वेगळा नाही अशा प्रकारच्या अंतःकरणामध्ये पुन्हा पुन्हा विवेकाने अंतःकरण बुद्धीला स्ववर आणणे. असं करता करता हळूहळू तरी ऐक्यभावाचे नि पैसे, तो ऐक्यभाव हळूहळू वाढत जातो. आणि मग काय होतं, तर दुजा मानूनी आत्मा येसे, समोरची व्यक्ती पण मीच तत्वस्वरूपच आहे, आत्मस्वरूपच आहे, अशा प्रकारची धारणा अंतःकरणाने ठेवल्यामुळे भयवार्ता दूरदेशे दवडण्याचे, अंतःकरणामधले भयवार्ता निघून गेली. का, तर समोरची व्यक्ती पण तत्वस्वरूप आहे, मी पण तत्वस्वरूप आहे. पण हा सगळा मानण्याचा भाग आहे, भावाचा भाग आहे. दरवेळेला आमच्या मनात हे येईल असं पण नाही आणि आलं तर झेपेल असं पण नाही. घरातलीच माणसं असतील आणि त्यांच्याशी आमचं विशेष भांडण नसेल तर तो आत्मस्वरूप बनवणं सोपं आहे. पण बॉससमोर तो आत्मस्वरूप आहे असं मंथेनला मानता येणार नाही. तसं येणार पण नाही, डोक्यात इन्सिक्युरिटीज येईल. पण म्हणून अशा प्रकारचा भाव नाही धरता आला तर स्वस्वरूपी राहायचा प्रयत्न कर. कर्मामध्ये जायच्या आधीच, गेल्यानंतर मग ते सगळं नाही आठवणार. त्यावेळेला सगळ्या गोष्टी अचानक येतीलच समोर. आधीच असं ठरव की मी तत्वस्वरूप आहे, स्वस्वरूप आहे, मग व्यवहारात उतर. अशा रीतीने करण्यासाठी जी एकांतातली साधना आहे, ती एकांतातली साधना अति आदरे करावी लागेल. हे समर्थांनी पहिल्याच चरणामध्ये सांगितलं आहे की ते नक्की एक नियमित करणं. स तू दीर्घकाल नैरंतर्य सत्कारा सेवितो दृढभूमी. म्हणून दृढभूमी याचा अर्थ अंतःकरणामधली विवेकाची भूमी. मी सहा अहम हा जो बोध कळलेला आहे तो दृढ होण्यासाठी पुन्हा पुन्हा दीर्घकाल नैरंतर्य, जेवढं जमेल तेवढा वेळ, केवळ एका आसनाच्या बैठकीची पण अपेक्षा न ठेवता, आम्ही काय आसनावर बसल्यानंतर सेल्फ जन्माला येतो आणि आसनावरून उठल्यानंतर तू जातो अशातला भाग नाही, कायमच आहे तो. मग जिथे कुठे आम्ही आहोत तिथे आम्ही सेल्फच्या अनुसंधानात राहू शकतो, स्वस्वरूपी राहू शकतो. असा छंद अंतःकरणाने घेणं, पुन्हा पुन्हा तसा येण्याचा. फार वेळ जमत नाही आहे असं पण स्वतःला उगीच लो मानून घेण्याची काही कारण नाही. जेवढा वेळ जमेल तेवढा वेळ, दिवसभरात 10 मिनटं जमलं 10 मिनटं, ती 10 मिनटंच हळूहळू 11, 12, 13 करता करता दिवसभरामधला आमचा काळ अंतरंगातला अनुसंधानामध्ये वाढवतील. म्हणून आम्ही अयोग्य आहोत असं स्वतःला न मानता, सेल्फ स्वस्वरूप हे सगळ्यांमध्ये सारखंच आहे, ते तितकंच पूर्ण आहे. एखाद्या अतिविद्वान माणसामध्ये आणि एखाद्या मंदबुद्धी माणसामध्ये पण स्वसारखाच आहे, त्याचा स्व वेगळा नाही आहे. आणि त्याच्याकडे पाहायची प्रेरणा आम्हाला जर का मिळालेली असेल तर तीच ॲसेट आहे असं समजून काम करणे, त्याच्यावरच. आपल्या कपॅसिटीचा विचार न करणे. कारण कपॅसिटी भरपूर असणं हे पण व्यक्तिमत्वाचं अंग आहे आणि कपॅसिटी नाही असं वाटणं हे पण व्यक्तिमत्वाचं अंग आहे. दोन्ही गोष्टी सोडून देणं, स्ववर राहणं. असं जो करेल तो त्या अटेम्प्टमध्ये हळूहळू स्वतःला विसरून जातो आणि तो अटेम्प्ट स्ववर राहण्याचा जसजसा साधायला लागतो तसं त्या स्ववर राहणं ही त्याची आवडीची गोष्ट बनायला लागते. सहज स्वरूपात त्याला ती जमायला लागते, किमान निवांत असताना तरी, किमान विकेंडला तरी. वर्किंग डेजला आम्हाला नसेल जमत तर. असं करून हळूहळू अंतःकरणामधला व्यक्तिमत्वाचा आविर्भाव आता ज्याचा लोपत चाललेला आहे
टप्प्याटप्प्याने. कालपर्यंत एकदम व्यक्तिमत्वावाला होता आणि आज एकदम इसेन्शियल सेल्फवालाच होऊन जागा झाला असं नाही होणार. हळूहळूच ते वाढेल. पण ज्या प्रमाणात ते वाढेल त्या प्रमाणात व्यक्तिमत्वाच्या अपूर्णता अंतःकरण सोडून देईल आणि ते स्वस्वरूपी राहायला शिकेल. आणि त्याला ध्येय स्वरूपामध्ये स्वतःला विसरणं हे ज्याला जितकं साधेल त्यालाच शरणागती असं म्हटलेलं आहे. म्हणून कसं हे करावं, कधी करावं, कायमच अंतःकरणाला त्याची गोडी ऐक्याची दाखवत राहणं. ऐक्य म्हणजे परमात्मा आणि मी एक आहे अशा प्रकारचा भाग पण सोडून देऊन इसेन्शियल सेल्फ हेच माझं मुख्य स्वरूप आहे ह्यालाच ऐक्य म्हणायचं. नाहीतर एक ऐक्य कोणतरी देव आहे आणि तो आणि मी एकच आहे तोही भाग काढून टाकू. मी व्यक्तिमत्वाचा जो माझा आविर्भाव आहे, पर्सनॅलिटी सेल्फ म्हणजे मी नसून इसेन्शियल सेल्फ हेच माझं स्वरूप आहे, हेच ऐक्य. आणि हे ऐक्य अंतःकरणावर साधल्यानंतर वेगळ्या प्रकारे अटेम्प्ट मी करतो आहे स्ववर येण्याचा, हा भाग पण गळून पडून स्ववर राहता यायला लागलं हळूहळू. त्याला लपावे असं म्हटलं. व्यक्तिमत्व आता लपलं शुद्ध स्वरूपामध्ये स्वतःच्याच. त्याला रामस्वरूप म्हणू, स्वस्वरूप म्हणू काही. आणि मग ते अंतःकरण निर्धास्त राहायला लागतं कुठल्याही परिस्थितीमध्ये. ते लोक जितकं टेन्शन घेतात तितकं टेन्शन याला येत नाही. लोकांना काही वेळेला हा बेफिकीर वाटू शकतो. याचा अर्थ काहीच न करणे आणि बेफिकीर असणं हा आणि स्वस्वरूपी असलेला सारखाच याच्यातला भाग नाही. पण सगळा भार ईश्वरावर टाकून हा निवांत राहतो. कुठल्याही प्रकारचं महत्त्वाचं काहीतरी कार्य करायचं आहे वगैरे असातला आविर्भाव याच्या अंतःकरणावर नसतो. हे ज्याला जमतं आहे त्याला असं लक्षात येतं की तो आता शांतस्वरूप होऊन जातो. आणि जी साधना तो करतो आहे, ज्या प्रकारची साधना करतो आहे त्यातलाही कर्तृत्वाचा अहंकार आता गळून पडतो. तो एक सुंदर प्रसंग आहे गोंदवलेकर महाराजांचा. गोंदवलेकर महाराजांचे प्रमुख शिष्य ब्रह्मानंद महाराज, त्यांच्याबद्दल बोलताना महाराज एकदा असं म्हटले होते की त्यांची आणि माझी मी तुलना केली. म्हणजे गोंदवलेकर महाराज स्वतःच म्हणतात आपल्या शिष्याबद्दल. तर ब्रह्मानंद बुवा अतिशय विद्वान आहेत, नावाजलेले आहेत. वादविवाद स्पर्धांमध्ये त्यावेळेला ते पंडित म्हणून प्रसिद्ध होते. त्यांच्या इतका शास्त्रांचा अभ्यास काही मी केलेला नाही, म्हणजे शिष्या इतका अभ्यास मी केलेला नाही असताना म्हणायचं. परत ते ब्रह्मचारी आहेत, माझी मात्र 2-2 लग्न झाली. असं असून पण त्यांनी माझ्याकडे शिष्यत्व पत्करलं. याचं काय कारण असेल असं ते शिष्यांना विचारतात. आणि स्वतःच त्यांनी पुढे उत्तर दिलं आहे, याचं कारण म्हणजे नामात ते स्वतःला जितके विसरले त्याच्यापेक्षा कदाचित मी जास्त स्वतःला विसरलेलो असेल. नामात स्वतःला विसरणं हा क्रायटेरिया की ध्यान करतो आहे हाही भाव अंतःकरणातला हळूहळू मावळणं, ध्येयस्वरूप होऊन जाणं. म्हणून एक प्रोसेस आहे की पर्सनॅलिटी सेल्फ आता स्ववर राहायचा प्रयत्न करतो आहे, मंत्राच्या साह्याने बुद्धीची धारणा पुन्हा पुन्हा तिथे आणून, जागेवर आणून. पण ती जमायला लागल्यानंतर हळूहळू अटेम्प्ट हा जो अंतःकरणाने केलेला आहे त्याचं स्वरूप कमी होत जातं. ट्रिगर फार लागत नाही ध्यानामध्ये जायला किंवा स्वस्वरूपी यायला. ध्यानामध्ये जायला असा शब्द पण नको वापरायला. व्यवहारामध्ये असताना पण स्वस्वरूपी येण्यासाठी जेवढा मध्ये अंतर जात होतं ते अंतर कमी होणं, बुद्धीने तत्वाला स्पर्श करण्यासाठी जेवढा उडी मारावी लागत होती उंच फळाला स्पर्श करायला, तेवढी आता मारावी लागत नाही. अशा प्रकारे ते स्वस्वरूप जे नेहमीच आपल्याबरोबर आहे त्याचा स्पर्श करण्यासाठी अंतःकरण अधिकाधिक सक्षम होऊन जाणं आणि ते झाल्यानंतर तिथे राहण्याची कॅपॅसिटी वाढवणं. मंत्रसहित किंवा मंत्र अंतःकरणावर नसताना पण कुठे आहेस तू असं म्हटल्यावर आतमधून सर्टन्टी असते स्वस्वरूपी आहे. कोणाला तरी आन्सर देण्यासाठी म्हणून नव्हे, पण आतमध्ये स्वतःच्या मोस्ट ऑफ द टाईम दिवसाच्या आम्ही कुठे असतो तर स्वस्वरूपी असतो असं उत्तर जर का आमचं यायला लागलं तर आमची प्रवास बरोबर दिशेने चालला आहे असं समजायला पाहिजे. आणि हळूहळूच ते डेव्हलप करायचं आहे हा भाग मात्र सोडता कामा नये अंतःकरणाने. रामनवमीचं निमित्त आहे आणि खूप इंडिकेटिव्ह पण वाटतं मला हे की रामाचा जन्म, समर्थांचा पण जन्म नवमी धरूनच व्हावा, जी शेवटची भक्ती आहे आत्मनिवेदन भक्ती. तसं रामनवमी हे सगुण रामाचा जन्म आहे, त्याबरोबर आत्माराम नवमीचं
निमित्त रामनवमीचं करून आम्ही पुन्हा पुन्हा आत्मारामाचं दर्शन घेण्यासाठी रोज स्वतःला योग्य करत जाऊ, अशा प्रकारच्या प्रेरणा आणि त्याच्यासाठीची बुद्धी आणि शक्ती सद्गुरूंनी द्यावी असं मागणं मागून जे काही बोलणं झालं ते त्यांच्या चरणी अर्पण करतो. हरि ओम तत्सत. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता, पासनेला दृढ चालवावे, भूदेव संतांसी सदा नमावे, सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ. एक निवेदन आहे. पुढील सत्र लगेचच खाली राममंदिर